काय बनवते आज? पोह्यांचे पराठे. नको, आपण जरा त्याला बारीक चिरून घेऊया. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलंय ते. पोह्याच्या पिठात काय बोलावं लागतं, पोह्याचं पीठ तर हे मिक्स करा मस्तपैकी. परांठे करायचे, परांठे. याचे पण पापड लाटून सुकवले तरी होतील. मस्त वाटतं ते. मस्त तशी चव येते. दह्यासोबत तो पाप लागतो. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज तुम्ही सगळे मस्त बसले, माझ्या बायकोचा चेहरा बघितलेला आहे दाखवलेला. आणि आज आपण एक वेगळी रेसिपी घेऊन आलेलो आहे, पण ती बायको नाही बनवते, ती मम्मी बनवते, म्हणून बायको रुसलेली. हो का? असं काहीच नाही आहे. तर ती वेगळी रेसिपी आहे. काहीतरी मम्मीने तिच्या साईडने काहीतरी R&D केलं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी बघितलं तिने, आणि त्यात तिने एक रेसिपी शोधून काढली. ती काहीतरी आता उत्खनन करते. उत्खननात तिला एक डबा मिळालेला आहे. पण काय बनवते आज? पोह्यांचे पराठे. का पोह्यांचे पोहे खाऊन नाही आवडत का तुम्हाला? असू दे, कधीतरी वेगळं थोडं हे करा. तसं पण आपला शनिवार आहे ना आज. पोह्यांचे पराठे म्हणजे का पोह्यांचं स्टफिंग बनवून बनवायचे का? नाही, मग पोहे हे मेन आहे. जसं मेथीच्या लाडू मध्ये मेथी किती असते तसं पोहे आहेत, आणि त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे घालायचे. अरे अरे, म्हणजे इन शॉर्ट ते बटाटा पराठा आहे. पोहे बटाटा पराठा. टाकायचे मग पोहे टाकायचे. असंच असतं सगळीकडे बाबा. त्यासाठी आपण पहिल्यांदा वजन काटा काढलेला, जो तुमच्याकडे असायला पाहिजे. नसता तर तुम्ही विकत घ्या, 200 रुपयाला 300 रुपयाला मिळतो अमेझॉनवरती, आहे की ना? खरं म्हणजे 1 किलो आहेत, पण आपल्याला जास्त होतील ना, म्हणून आपण 200 ग्रॅम घेऊ. 200 ग्रॅम घ्यायचे. पोहे. तर ते तुम्ही काय बाहेर जाता ते सुट्टे पोहे घ्यायचे 200 ग्रॅम. आणा. हो. 201 घेतले मम्मी, 202 घेतलेस. करू का कमी? 200 ग्रॅम पाहिजे आपल्याला. परफेक्ट. हिशोब झाले बघ. मस्त. एकदम काटेकोर. Yes. इकडे बालाजीवाला आहे तो बरोबर सुट्टे पोहे देतो. हां, तो 200 असे ग्रॅम झाले ना. पाहिजे तेवढे देतो. आणि काय करायचं? आता त्याप्रमाणे आपल्याला 200 ग्रॅम पोहे तर 400 ग्रॅम, त्याच्या दुप्पट 400 ग्रॅम बटाटे घेऊ. तेवढेच आणलं होतं आपण. आंबा तो पेर वाटतं. आणि हे किती घ्यायचे आपल्याला? 400 ग्रॅम. हा, थोडं जास्त कमी झालं तर चालेल. चालेल ना? 420. 420. त्याचा वरचा हात तुकडा शेंडा तोडून काढला तर मला वाटतं 20 ग्रॅम कमी होईल. हा, असू दे, तेवढं चालू शकतो. हे काय उकडून घ्यायचे? नाही, हे असे सोलून मग चिरून घ्यायचे. अच्छा त्याची पेस्ट बनवायची. अच्छा अच्छा अच्छा. कुछ तो अलग है ना. हा, बघूया काहीतरी. चला आता पुढच्या प्रोसिजरला लागू. आपण सगळे बटाटे जे घेतले होते हे आपण घ्यायचे, पण पुढे करून घ्यायचे, मिक्सरला लावायचे आहेत ना. हा, अख्खा बटाटा तुम्ही टाकला तर तुमचा मिक्सर खूप तगडा असेल तर होईल, पण आपण मिक्सरची काळजी घेतो त्यामुळे नको. आपण जरा त्याला बारीक चिरून घेऊया. आणि पोहे काय बोललीस तू, आधी वाटून घ्यायचे असतात का? पावडर करून घ्यायची. अच्छा. आणि मग बटाट्यांसोबत पाणी घालत घालत मला वाटतं हे करायचं. बटाट्यात थोडे हे काय बरं, हा, आलं आणि थोडी मिरची टाकायची. अच्छा. काय पाहिजे? बेसन कशाला पाहिजे? खायला नाही पाहिजे, नाही खायचा बेसन लाडू. मला पाहिजे. जर घुस लागली आहे घराला. बेसन लाडू चोरी पकडली गेली इकडे, कॅमेरा शूट झाली चोरी. मी खाऊ शकत नाही पण माझ्या तोंडावर समोर खाते. मेथीचे लाडू नाही आणले खात ते. नशे. पूर्ण बारीक वाळ कापून घेऊया आपण बेसन सगळ्याचे. लाडूत साखर असते. हो, हे पूर्ण सगळे बटाटे आपण कापून घेऊ बारीक. मला वाटलं काळा निघतोय की, घालली बटाटे काळे निघतात ना मध्ये. मंडळी आता आपण ते पोहे पावडर करून घ्यायचे बारीक. पीठ करू. त्याचं पीठ करून घ्यायचं. तर पोह्यांचं पीठ झालेलं आहे बारीक. थोडं करू. बरं, अशा प्रकारे पूर्ण बारीक झाले पीठ. बारीक म्हणजे ते थोडं रवाळच आहे ना. हो, ते पोहेच आहे, ते रवा थोडं राहणार. ते पूर्ण पीठ होणार असतं, त्यासाठी तुम्हाला चक्कीवर जायला लागेल. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलंय ते थोडं रवाळच राहणार. तुम्हाला ते पूर्ण चक्कीसारखं नाही होणार पीठ आपलं बारीक एकदम. तर हे आहे झालेलं. आणि आता त्याच्यामुळे क्रंचीपणा येईल. बटाटे वेगळे करायचे आहेत का? ते सगळे एकत्र नाही लावायचे ना, पोहे आणि बटाटे? नाही, ते आता हे करून घेतल्यानंतर, पेस्ट करून घेतल्यानंतर बसतील मला वाटते. आता ह्याच्यात पाणी नाही तू घालायचे. काय ते लसूण आलं मिरची काय टाकायचं ते टाकणार आहेस? त्या मिरच्या या तिखट नाहीत ना रे, नाही. काल आणलेल्या. त्यामुळे आता हे आलं किती घेतलंय? थोडं घेतलं, थोडं थोडं कमी म्हणजे घेतलं. आता किती? 1 इंच. 1 इंच आलं घ्या. आणि मिरच्या आपण टाकणार आहे काहीतरी. पता आहे किती? 2च टाकलेस तू, अजून टाकायला लागतील मिरच्या. बस झालं. नाही, लाल तिखट टाकायचं ना. अच्छा, लाल तिखट पण घालायचं. बरं. हिंग, हळद, लाल तिखट.
आता हे आपण यात घालून घेऊ. सगळी सामग्री टाकून आपण ती वाटून घेतोय बारीक. हे बघ तर हे पूर्ण बारीक झालंय कारण आपलं बटाटे पूर्ण पाणी सोडलं. तर हे झालंय का बारीक? वा, पूर्ण बारीक झालेलं आहे. हे असं पूर्ण पेस्ट करून घ्यायची बारीक, कारण हेच पाणी आणि याच्यात तुम्ही ते पोह्याचं पीठ किती भिजवणार. पाणी न टाकता बघ बटाट्याला किती पाणी. हो. बटाट्यातून पाणीच असतं ना बरंच. भरपूर. आता आपण हे काढून घेऊ. आता हे ह्याच्यात. पोह्याच्या पिठात काय बोलावं लागतं? पोह्याचं पीठ. पोह्याचं पीठ असं कधी आयुष्यात बोलून असं वाटतं पोह्याचं पण पीठ. पीठच केलं ना आपण. आता ह्याच्यात हे बटाटा, मिरची आणि आलं हे तीनच गोष्टी होतात. मीठ आपण नाही टाकलेलं कशात काही, आणि ह्याच्यात लसूण नाही घातलं. लसूण नाही घालायचं ह्याच्यामध्ये. फक्त मिरची आणि हो. आता आलं. सवयीप्रमाणे तुम्ही लसूण घालायला हे जाल आपण घेऊ त्याच्यामध्ये. आता नंतर धुवून. हा, हे अगोदर मिसळून मसाला घेऊया. आता काय काय टाकायचं याच्यामध्ये? मसाले बेसिक आपलं पहिल्यांदा सगळ्यात हिंग, हिंग. बटाटा म्हणजे हिंग पाहिजेच. बापरे, लस टाकलास मम्मी. हळद, हळद, धणे पावडर. धणे पावडर, धण्याचं कूट म्हणता येईल आपल्याला. पावडर इंग्रजी शब्द झाला असेल तर. लाल तिखट, 2 मिरची आहेत. तिखट हे वाटताना तुला जाणवलं का? नाही, खोकला आला फक्त, पण ते तेवढंच नसेल कदाचित, पण असेल, पण तिखट सांगता नाही, त्यामुळे जरा बेतानेच करू. बस झालं. सकाळचं. आणि सोबत त्याच्या आपण एक करणार आहे एक वेगळी रेसिपी, त्याची आम्ही नंतर व्हिडिओ करू. त्याचा ह्या व्हिडिओत आपण त्याची रेसिपी नाही दाखवते. जिरं. ते म्हणजे बुंदी रायता. हं. तर जिरं घातले चमचाभर. हा, दही किंवा बुंदी रायता आपल्याकडे आहे. बुंदी म्हणजे आपण- डिप ना, सोबत हो. खायला काहीतरी पाहिजे म्हणून. हो. आता आपण आपल्याकडे बुंदी आहे म्हणून बुंदी रायता करतो. हं. आता काय थोडासा ओवा. ओवा शोधवा. ह्या आम्ही सगळ्या हे काहीतरी आपण कुठेतरी काहीतरी आम्ही ऑर्डर केलं होतं, त्याच्यासोबत गुलाबजाम आले होते 2, त्याच्यासोबतचा पार्सलचा हे डबा. गुलाबजामचे आहेत हो का शेजवान चटणीचे? हो. नाही, बेरूजची बिर्याणी मागवली होती आपण, त्याच्याबरोबर हा. ते हे आले होते गुलाबजाम आणि बाकी रायता वगैरे काय काय येतं ते. हं. तर त्याच्यात ओवा. ओवा घातलेला आहे आपण मस्तपैकी. आपण झालं बघ. याच्यातून मीठ पण हवा लागते. लागणारच, त्याला सील कुठे आहे. चवीप्रमाणे नंतर याच्यात लागला तर घेऊ शकतो. मीठ. होय, नंतर वाढवता येईल. हम्म. कधी पण मीठ घालताना ना बेताने जर, आणि आपलं नेहमीचं प्रमाण असेल त्यापेक्षा थोडंसं कमीच घालत जा मीठ, कारण कमी झालेलं मीठ वाढवता येतं, जास्त झालेलं मीठ कमी करता येत नाही. तर परत आपल्याला बटाटा वाटून टाकावा लागेल, नाही तर फिल्टरचंच पाणी घ्या. हो, खारट पण आहे झालं म्हणून बटाटा टाकतात ना. बटाटा खारट पण शोषून घेतो ना पूर्ण. नाही, हे थोडं पहिले हे करू, म्हणजे भिजवताना परत हे नको करायला. हो. ते आपण किती कोथिंबीर घेतलीस तरी पण तू? घेतली मुठभर. मम्मीला घायला लागली होती, मम्मीने घेतली कोथिंबीर त्यात टाकून. पराठ्याला वगैरे ते पाणी बटाट्यातलं खाली जाऊन त्या पिठात पूर्ण मुरलं वाटतं. हम्म. आता हे सगळं मिक्स करून. मिक्स करून घ्यायचं. आणि कसं करायचं याचं पीठ, म्हणजे चपातीच्या पिठासारखं की काय, कसं? नाही तर हा, तसंच नरम, म्हणजे लाटता यायला पाहिजे ना. आणि याच्या पुऱ्या पण बनतात हो. असं ऐकलं. हो. ज्यांना तळून खायचं असं ते पुऱ्या पण बनवू शकतात. अच्छा, भारी आहे. तर हे मिक्स करा मस्तपैकी, आपण करतोच आहे. हे पोहे नंतर पाणी हे बटाट्यातलं शोषून घेतील ना. हो, ते अजून फुगणार, हा. डबल होतील साईज मध्ये. हा. ते आत्ताच सुकं किती झालं बघ. हो, हो. घेऊ ना आता, ते लागेल तसं. मस्त सुगंध येते. पण मला असं काय वाटतं पर्सनली की आलं फक्त टाकण्याच्या ऐवजी आलं लसूण पण टाकलं असतं तर चाललं असतं, पण काय काय जण नाही टाकत ना लसूण याच्यात. नाही टाकत. पण पोहे मला उपवासाला चालत नाही, त्यामुळे ह्याच्यात असं पोहे सोडले तर बाकी सगळं उपवासच आहे. फक्त मसाले चालतात का? धणे पावडर वगैरे, नाही. हळद ना, हळद नाही चालत. काय काय लोक लाल तिखट पण खात नाही. हिंग. पण काही लोक खातात पण लाल तिखट, मी बघितलंय. हा, नुसती मिरची पावडर खातात. आमच्या ऑफिसमध्ये एक होते ना, हा, मग लाल तिखट का नाही खात? कारण त्यात काय काय जणांच्या लाल तिखटामध्ये गरम मसाला नुसती असतो. मिरची पावडर हा. असं चालू शकते. कारण मिरची चालते, तर मग तेच लाल झाल्यानंतर सुकलेल्या मिरचीची पावडर पण मला वाटतं चालू शकत असेल उपवासाला. तसं असावं. थोडं तेल दे. अच्छा. आता हे पीठ बऱ्यापैकी मस्त मळून झालं. आपण थोडंही पाणी त्यात ऍड नाही केलं तरी मस्त मळून झालं बघा. एक जीव झाला ते पूर्ण. सुकत जाईल, थोडं घ्यायला लागेल. ह्याच्यात आता चमचाभर तेल. हे का घालायचं? पीठ नरम होण्यासाठी असं. तेलामुळे हा, थोडंसं पिठामध्ये मुरलं की चांगलं खुसखुशीत व्हायला आम्हाला. हो. आणि ह्याच्यात जर का पुऱ्या केल्यात कदाचित तुम्ही, तर मला वाटतं त्या मस्त कुरकुरीत पुऱ्या होतील छान कॉर्नरला. पोह्यांमुळे, हां. पोह्याच्या पिठामुळे. पाणी विसळलेलं होतं आपण मिक्सरच्या भांड्यात, तेच घेतलंय आणि थोडंसं मीठ ॲडजस्ट केलं. तेच तुम्हाला म्हटलं मंडळी, आधी ना जास्त मीठ कधीच घालू नका, कारण कमी करता येत नाही नंतर आपल्याला ते. आता आपण थोडंसं कमी घातलं होतं आणि ते थोडंसं कमी पडलं आहे, कारण नंतर हे पीठ अजून थोडंसं फुगणार आहे.
कारण पाणी पीत जातील पोहे जसं जसं तसं ते पीठ अजून कडक कडक होत जाणार. म्हणून आपल्याला ते नरम चपातीचं पीठ असतं तसंच ना कदाचित मला वाटतं मळायला लागेल तेवढं मऊ. हो लाटून करायचं. हां सो तेवढं मऊ तुम्हाला करावं लागेल, लाटता आलं पाहिजे ते. सो आपण आता हे पाणी ॲड करत करत आपण हेच मिक्सरचंच भांडं थोडं विसरून घेतलं ज्यात आपण बटाटा वाटून घेतला होता. सो ते पाणी आपण थोडंसं ह्याच्यात ॲड करून पीठ मळतो. आणि आपलं पाणी थोडंसं जास्त नाही ॲड केलं, थोडंसं ॲड करत करत आता ते नरम झालं पीठ बघा एवढं मळायचं. आणि आता आता 5-10 मिनिटं ठेवूया. झाकून ठेवायचं आहे का? हां, अजून फुगेल ना कदाचित ते पोहे पाणी पितील तसं. थोडं पाणी हे करून ते हो तर असं ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवू 5-10 मिनटं. चला मंडळी आपण झाकण काढलेलं आहे आणि तरी पीठ थोडं अजून घट्ट झालं का? ते आपल्याला गोळा केल्यानंतर लाटता पण यायला हां कारण लाटल्यावरती ते फाटले नाही पाहिजे, तर तसं ते नरम पाहिजे. पण आहे नरम दिसतंय. आहे. नरम आहे वरनं ते झालं असेल तसं. म्हणून बरेच जण ना मम्मी ओल्या कपड्याने हे करतात, झाकतात. तरी पण ते सुकायचं तर सुकतंच म्हणा थोडंसं. काय पाहिजे आता? तेल दे थोडंसं. परत तेल. गोळे बनवून ठेवू ना, गोळे. अगोदर गोळे बनवून घेऊ, हम्म. ते लाटायला बरं पडेल. स्नेहा एकीकडे वाजेल ना. गोळे काय लावायचं, तेल का तूप? कसे येतात काय लावतात मला नाही माहिती. आणि ही पण रेसिपी आता का आपण बघितलेलीच आहे ना कुठेतरी ऑनलाईन. काल कुठेतरी बरंच बघितली मी. म्हटलं हां. चला आज शनिवारी आपल्याला काय नाही आमचं मंडळी काय होतं माहितीये का लफडा. आता मिसळ झाली, पावभाजी झाली, म्हणजे आम्ही का दर शनिवारी अशी मोठा नाश्ता म्हणून काहीतरी करतो. तर सँडविच मिसळ पावभाजी आमचं गो टू असतं. पण कधी कधी माझा व्हिडिओ करायचा असेल तर आम्ही शनिवारी मोस्टली निवडतो की शनिवारी काहीतरी असं वेगळं मस्त बनवून आपल्याला दाखवता येईल का. तर त्या हिशोबाने मम्मी अशी थोडीशी रिसर्च वगैरे करत असते की काय आहे जे आपण बऱ्याच वेळ नाही बनवलं किंवा काय आहे जे इंटरेस्टिंग दिसतंय. असं तर बऱ्याच लोकांच्या बऱ्याच काय काय रेसिपी बघितल्यात मी, पण त्या सगळ्याच आपण ट्राय करायच्या असं मला वाटत नाही. सांगतो काय काय याच्यामध्ये खूप पापड पसार असतो, 50 इन्ग्रेडियंट असतात. हां, ही साध्या सोप्यात सोपी आणि मी म्हणजे बनवली नव्हती. तर आणि मग आमचं चॅनल कसं आहे की जे काय म्हणतात तर ते रेसिपीचं चॅनल नाहीये. रेसिपीचं चॅनल असतं तर मी पण तुम्हाला 50 इन्ग्रेडियंटवाली एखादी रेसिपी काढून दाखवली असती. मग हे एवढं घ्या, हे एवढं घ्या. आपलं कसं घरगुती आहे, घरामध्ये बसल्या बसल्या तुम्हाला काही नवीन अति न करता घरातल्या घरात काय करता येईल तशा रेसिपी आम्ही आणतो तुमच्यासमोर. आणि त्यासोबत आमची मजा मस्ती काय काय असते. आणि आपल्या काय जुन्या परंपरागत आहेत आईच्या. हां हे आम्ही फक्त आपलं बनवून दाखवतो. आमचं चॅनल असं काय रेसिपीचं चॅनल नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्ही बघून रेसिपी आता आम्ही ते आपण काय म्हणतो त्याला प्लस येतं ते. म्हणजे आमच्या त्या व्लॉगिंगमध्ये त्या ह्याच्यामध्ये रेसिपी पण ह्या प्लसमध्ये येतात. तर आम्ही काय बनवतो, कसं बनवतो आणि आम्ही त्यासाठी किती माप घेतो, काय करतो. तर बऱ्याच याच्यामध्ये तुम्ही बघाल तर काय काय याच्यात मापं वेगळी असतात कोणाची काय असतं. आम्ही ती मापं आमच्या घरात कशी होतात आम्ही ते कसं घेतो ते दाखवतो तुम्हाला की आमच्या घरात बाबा असं बनवतो आम्ही. तर तुमच्याकडे काय वेगळं असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये की बाबा आमच्याकडे असं नाही बनवत. तर काही स्नेहा इकडे आल्यानंतर आम्हाला कळलं की पोहे कसे बनतात पोहे स्नेहा. कांदा भरपूर कांदा असला पाहिजे त्याचा, आणि मिरची आणि कोथिंबीर, हळद, मीठ एवढंच. पोहे बस. कांदे पोहे असले पाहिजे. कांदे पोहे असायला पाहिजे. आपल्या घरी कसं टोमॅटो हा. वगैरे ते सगळं घातलं. आपल्याकडे काय बनतं पोह्यामध्ये? अगं इकडे पण बहुतेक लोक नाहीच हा. घालत. जिरा राई शेंगदाणे टाकले तर टाकले, हा. ओलं खोबरं आणि प्लस मिरची, टोमॅटो आणि कांदा, कधी कधी मिरची. बटाटे पण टाकतो, हा. कधी कधी मटार टाकतो वगैरे असे पण. ऍक्च्युली नाहीच काय बहुतेक लोक नाहीच टाकत. ती माझी नाही. आयडिया. आणि आमच्याकडे पूर्ण असे भेळवाले जे पोहे असतात. पण जर का आता मी लहानपणापासून तेच पोहे खाल्ल्यामुळे ना मला त्या पोह्यांची चव तोंडात बसले. त्यामुळे मला पण बाकीकडचे ना आपल्याकडे पोहे जास्त आल्यानंतर नाही नवीन आवडत. कोण माणूस खातो बघ, त्याला आवडतात की नाही पोहे? हो. आवडतात ना. आवडतात. नाव काढतो ना पण ते तुमच्याकडे. कदाचित त्या लोकांना ते असं नेहमी नसतील हा. आवडत खायला. नवीन खाल्ल्यामुळे प्रत्येक ते जण वाटत कसं असेल. आपल्या आपल्या पद्धतीचे खाऊन पण हे झालेलं हो. असतं ना, सवय झालेली असते. हा. मग दुसरीकडे कुठे खाल्ल्यानंतर मग ते नवीन काहीतरी वेगळं वाटतं त्यांना. आता आपण हे सगळ्याचे गोळे करून घेऊया. चला मी लागतं म्हणजे तुम्हाला बरोबर मस्त वेगळे आपण आता याचे परांठे करायचे. परांठे म्हणजे पराठे म्हणजे का फक्त स्टफिंग केलेलं असतं असेच पराठे नसतात. पराठे म्हणजे लच्छा पराठा वगैरे अशा प्रकारचं जे कसं त्याला पण पराठे म्हणतात. काय कायांना पदर असतात, काय कायांना त्यात कोबी किंवा काही काय त्यात टाकलेलं असतं, मेथी टाकलेलं असतं तर ते पराठे वगैरे अशा प्रकारचे पराठे पण असतात. तर ह्याला आपण पोहे पराठे असं म्हणतोय. आणि मम्मी काहीतरी कार्यक्रम करते. काय होतंय का लाटायला? हे तांदळाच्या पापडांसारखं आहे का हे? हो का थोडा अजून इलास्टिक आहे? याचे पण पापड लाटून सुकवले तरी होतील. हो मला पण वाटतं. आणि हे पण फुगतील बरेच. बटाट्यामुळे नरम नाही पडणार लवकर. नाही बटाट्याचे पापड करतात ना, साबुदाणा बटाटा करतात पापड. माहितीये मला. अच्छा हमको सिखा रिया है. ते नाही लवकर नरम पडायचे. त्यात फक्त बटाटे उकडून घेतात ना. हो. उकडून घेतात.
ते आता आपण टाकवतून टिकव बाजूला त्याच्यात आणि उकडून बटाटे समजा केले तरी होते. बरेच प्रकार. हा ह्याच्यात कच्चे बटाटे होते ते मला वाटतं पापडासाठी उकडून घ्यायला लागतील कदाचित. मस्त होत आले रे गोल गोल. माझ्या मावशीनं ते उपवासाच्या चकल्या बनवते. मला त्या जाम आवडतात. पोह्यांमुळे त्या पिठाला हे झालं असं ताणलं जातं. साबुदाणा आणि बटाटा एकदम अच्छा. झणझणीत तिखट वगैरे. आमच्याकडे पण बनायचे ना मम्मी बनवायचे ना. सगळं करायचे. आता खाणारे पण कमी झालेत, खात नाही, तळलेलं नकोय. हो. पापड पण मी एकटीच खात नाही. माझ्याकडे नको. तापला का बघतो. हा. नाही एवढे झाले ना कडा. नाही बरोबर आहे. तेवढं नाही. तर आम्ही एक रेसिपी बघितली होती त्याच्यात मग त्यांनी असं झालं होतं आणि याला नंतर एक झाकण असतं आपलं कुठल्या तरी डब्याचं झाकण वगैरे अशा टाईपचं झाकण, तर ते काढून त्यांनी त्याचे गोल करून दिलं. मला वाटतं गरज नाही, एवढं बरोबर आहे. ठेपल्यांचे एवढे आहेत तर ते आपण हे बरोबर. भाजायला घेऊ मस्तपैकी. तर आपण थोडंसंच तेल सोडतो. स्नेहा तुम्हाला बिल आलं आहे अंधेरीवाल्यांचं कसलं 1080 रुपये कसलं लाईटचं. मेसेज आला मला. म्हणजे पे केलं असेल. हां नाही बिल येतं ना ते गुगल पेवरती ॲड केलं असेल. वा 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 वा. हे त्याच्यात फुगायला लागलं ते थोडं हा, थोडंसं. फुगतंय ते. म्हणजे मला वाटतं पूर्ण फुगेल का? नाही नाही. मध्ये मध्ये ते कोथिंबीर काढी. हां त्याच्यामुळे ते चिकटून राहणार ते. जिथे जिथे फ्लॅट काय नाही तिथे थोडं खूप येते. मग आपण त्याच्यातच कोथिंबीर पावडर पेस्ट नसती करून घेता आली का आपल्याला बटाट्यासोबत? हा चालली असते. आणि त्याच्या पूर्ण मला वाटतं फुगले असते. मम्मी बोलली याच्या पुऱ्या पण बनतील, याच्या पुऱ्या पण मस्त बनतील. भारी झालं रे. हा. पुऱ्या फक्त तळायला लागतात. मस्त वाटतं ते. हा 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 शेकव जरा ते खरपूस. शेकव शेकव खरपूस. मम्मीला आवडतील असे शेकव मस्त. थोडं मीडियम आचेवरच. मीडियम आहे ना? नाही फुल आहे. बास. मीडियम कर दिला. कधी अंड बनवते. नाही तव्याचा अंड्याचा वास. नाही ह्याच्यात आता नाही करत ना. तू कशात करतोस? नाही माझं आता मी अंड बनवायचंच बंद केलं ना त्या फ्राय. दिवशी पण मी कशाला तरी तापट ठेवलं होतं ना, ते आलं होतं वास. नाही ह्याचं आता येत नाही. म्हणजे थोडंसं ना तुम्हाला तसं बघायला गेलं तर मम्मीला पण बघाल मम्मी एवढ्या हलक्या हाताने नाही करत आहे. त्यामुळे हे ना हलक्या हातानेच मला वाटतं करायचे ना. जास्त जोरात केलं तर फाटतील कदाचित ते. हे थोडं हलक्या हलक्या हातानेच. आणि जिथे जिथे तुमच्या कोथिंबीरच्या दांड्यात तिकडे ते थोडंसं तुटायला येणार. त्यामुळे जरा सांभाळून करा. तुटायला म्हणजे फाटतील ते हा. असं म्हणायचं ते. कारण बटाट्याच्या गोष्टी जराशा अशा डायरेक्ट तुटतात फाटतात. हे थोडेसे कडक झाले तरी चालतील मला वाटतं. हे एवढे कडक नाही होणार कडक बटाटे. म्हणजे खुसखुशीत होती. हा हे कडक नाही होणार, वातड नाही होणार हे. कारण पण आता- आलू पराठ्यासारखे मला वाटते एवढे आलू पराठे पण एकदमच नरम पडतात ना चपाती. पण हे पण पडणार कारण बटाटा आहे. बटाट्याच्या पुऱ्या केल्या होत्याच माहिती तुला एकदा मध्ये. त्या पुऱ्या मस्त बनवल्या तेव्हा ना कुरकुरीत असं ते त्याला बोट लावलं ना की त्याचं चुरावून आत जात होतं. पण जे थोडा वेळ ठेवलं ना पूर्ण नरम पडल्या. तसंच होतं कारण बटाट्याचं. बटाट्याचं नरमच पडतं ते. त्याच्यामध्ये मला वाटते पोह्यांचं पीठ आहे ना, हा. त्याच्यामुळे कदाचित खुटखुटीत राहू शकतं. हा काय आयटम असतो तो नवीन म्हणजे असं कुरकुरीत खुसखुशीत नंतर बाजारात नवीन ट्रेंड आलेला आहे म्हणजे खुटखुटीत. चपाती सारखे नरम नाही हा तर लच्छा पराठ्यासारखे समजलं मला. हे खुटखुटीत हा शब्द आहे ग. आमच्याकडे गुटगुटीत असतात जसे स्नेहा आहे बघा इकडे. खुटखुटीत माणूस असतो. खुटखुटीत आपल्याकडे गावणे. आता पराठे पण करू शकतो. आता गावणे कसे ते पदराला पदर ते चिकटले घडी मारल्यावर तर ते बाई ग बरोबर पदर ग नाही. बघा माझा असं ते काय पदर. खुटखुटीत म्हणजे चिकटत नाही. हा तशा प्रकारे आपण बघा हे पराठे मस्तपैकी बनतायत. छान पद्धतीचे पराठे बघितले तुम्ही लाटताना वगैरे आणि भाजताना बघितले. मीडियम लो गॅसवरती भाजायचे आपल्याला. हाय गॅसवर चपाती सारखे नाही या भाजायचे. बाजूला आहे, त्या बाजूला खुशबू मस्त येते. खुशबू येते ना. बाई झाली हिंदी. मम्मी हा फक्त आपला आडनाव यादव आहे. ए ते नाही का सुगंध. चौथरे पे काय ते नको, जाऊ दे तिकडे. हिंदी का आईची हिंदी. तो मैं मस्त एकदम नाही क्या वो मंदिर के चौतरे पे. चौथऱ्याला पाहिजे ती. ते त्यांना काय ते काहीतरी होतं आयटम ते असं ते. बघा असे मस्त आहे की भाजून घ्यायचे लो मीडियम लो गॅसवरती आणि असे लाटून घ्यायचे. आम्ही सगळे मस्तपैकी लाटायला घेतो आणि भाजायला घेतो. मंडळी दही बुंदी आणि आपलं साखर आणि थोडंसं मीठ घालून आणि बाकी फोडणीवरनं देऊन बुंदी रायता झालेलं. आणि इकडे पराठ्यांचं अजून काम चालू. माझं एवढं करून झालं तरी यांच्या अजून पराठेच भाजून होतं. ते झटपट. मिरच्यात तिखट होतं वाटतं. कार्यक्रम आहे तुमचा. तर आपण सगळे ते पराठे घेऊ बाजून. हे मस्तपैकी फुगत आहेत आपले पराठे. हा 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 असे आपले सगळे मस्त फुगत चाललेत. नाही आपण फुगले जेवण नाही मिळालं. लागल्यावर कशी गाल फुग. इकडे बघ रे इकडे बघ कशी फुगते दाखव. आता कसं ते दाखवते ऑटोमॅटिक होतं ते. आणि कशी 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 कशी. हां कर एकदा. अशा प्रकारे आपला शेवटचा पराठा आलेला आहे. प्रत्येक माणूस कलाकार असतो नाही का? है ना जाऊ रे नाच के दे का. सगळ्या मी कला- नाही तूच नाच केली का? तू जमुरे. नाच गाणंच नाही, सगळ्या कलाच असतात. हावभाव, जमुरे कोण आहे? मला नाही माहिती. डोळे,
डोळे चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यांचे हावभाव. कशा प्रकारे आपले पराठे झाले. आता आपण आता खायला भेटूया हे पराठे घेऊन आणि आपलं बोंडी रायता घेऊन. बोंडी चला. हे आम्ही घेतले वाढून पराठे आणि काहीतरी वेगळं आहे. हा चव कशी लागते. चव मी फक्त खाल्लं नाही थांब. थेपल्यांची येते ना तशीच आहे, फक्त मेथीची चव नाही त्याच्यात. अच्छा सिमिलर. मस्त. कशी चव येते. भारी झालं. मी खाऊ का नको आता. हा ना, अशी आठवड्यात. हा हा नुसतं खा फक्त. मी माहिती नाही, मी तसंच खातो. मग चुप रे. बरोबर ना. बटाट्याचं असं असतंच, जास्त फ्लेवर येत नाही. मला असं वाटतं ते फक्त बाइंडिंग साठी असणार आहे बटाटा. पण हा हे नुसते नका खाऊ, त्याला काहीतरी पाहिजे सोबत. दही असेल तर दही घ्या. केचप नका घेऊ, केचपनी मजा जाते. पण ना याला काहीतरी सोबत पाहिजे. हे नुसते खाण्यापेक्षा दही किंवा आता रायता आम्ही दाखवलं तुम्हाला रायता करू शकता किंवा नुसतं दही पण आपण साखर टाकून वगैरे घेऊ शकतात ना. दह्यासोबत तर पाप लागतं. भारी आहे, मस्त. मिरच्या तिकडे खाल्ली मिरची मी वाटलंच मला. भारी आहे, सिम्पल आहे. अख्खी रेसिपी तुम्हाला दाखवते कशी पिठं करायची आणि कसं काय करायचं. सिम्पल एकदम. पोहे घरात असतात, बटाटे घरात असतात, सगळ्या भाज्या पण घरात असतात. आणि नवीन आपण बाहेरनं असं आणून काहीच टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. पोहा पण बऱ्याच जणांच्या घरातच नसतात, खालच्या दुकानात मिळतो, आपल्यालाच घेऊन या किराणा मला बनियाकडे. बनियाकडे. मस्त लागतं आणि आपला पण पहिलाच प्रयत्न आहे, पण छान झालं. मस्त झालं. नक्की बनवून बघा. नाश्त्याचा प्रकार आहे, सही बनेल एकदम. किंवा मोठा नाश्ता शनिवारी सुट्टी असेल तर शनिवारी, रविवारी सुट्टी असेल तर रविवारी सकाळी सकाळी मस्त बनवून बघा. 4-5 एकदा खाल्ले की काम संपलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीला सबस्क्राईब पण करा. या व्हिडिओसाठी इथंच थांबूया आपण. पुढच्या व्हिडिओत भेटू. चला बाय 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 बाय.